पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. पण स्वातंत्र्य मिळण्याआधीच नेहरू राष्ट्रीय नेतृत्वाच्या केंद्रस्थानी कसे आले आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या काळात भारताने नेमकं काय काय उभं केलं, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतली आणि पुढची जवळपास 17 वर्ष म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 ते भारताचे पंतप्रधान राहिले. पण त्यांच्या पंतप्रधान पदाची सुरुवातच अत्यंत कठीण परिस्थितीत झाली होती. देश नुकताच फाळणीतून बाहेर पडला होता. सीमेच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर लोकांचं विस्थापन झालं होतं. लाखो निर्वासितांना नव्याने आयुष्य उभं करून द्यायचं होतं. त्याचवेळी नवीन प्रशासन व्यवस्था स्थिर करायची होती. देशाची एकता टिकवायची आणि नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताला पुढे नेण्यासाठी आवश्यक संस्था उभ्या करायच्या होत्या. म्हणजे एकीकडे देशाच्या तातडीच्या समस्या सोडवायच्या होत्या आणि दुसरीकडे पुढच्या अनेक दशकांचा भारत कसा असेल याची पायाभरणीही करायची होती. पण इथे एक प्रश्न पडतो, नेहरू या सगळ्या जबाबदारीसाठी इतके महत्त्वाचे का ठरले? याची पार्श्वभूमी स्वातंत्र्याच्या आधीपासूनच तयार झाली होती. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता, अनेक वेळा तुरुंगवास भोगला आणि देशाच्या राजकीय प्रश्नांबरोबरच आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही सखोल अभ्यास केला होता. 1929 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय स्वीकारण्यात आले. 1942 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनाचा ठराव मांडला आणि त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांनी एकूण 9 वेळा तुरुंगवास भोगला होता आणि स्वातंत्र्याच्या अगदी आधी म्हणजे 2 सप्टेंबर 1946 रोजी त्यांनी भारताच्या अंतरिम सरकारचं नेतृत्व केलं. नेहरूंच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यावर मोठा भर देण्यात आला होता. उच्च शिक्षणासाठी अनेक नवीन संस्था उभ्या केल्या. आणखी एक मोठं पाऊल म्हणजे 1948 मध्ये भारताचा ॲटॉमिक एनर्जी कमिशन स्थापन झाली. म्हणजे स्वातंत्र्यानंतर अवघ्या 1 वर्षात भारताने अणुऊर्जा आणि वैज्ञानिक संशोधनासाठी स्वतंत्र संस्थात्मक व्यवस्था उभी करण्यास सुरुवात केली. नेहरूंच्या काळात केवळ विज्ञान आणि शिक्षणावरच भर नव्हता. मोठी धरणं, अवजड उद्योग आणि स्टील प्लांट्स उभारण्यावरही मोठा भर देण्यात आला. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात शिक्षण, विज्ञान, संशोधन, अणुऊर्जा, उद्योग आणि पायाभूत सुविधा या अनेक क्षेत्रांमध्ये एकाच वेळी संस्थात्मक पायाभरणी होत होती. आणि नेहरूंचा एक वेगळाच पैलू म्हणजे ते केवळ राजकारणी नव्हते, ते लेखकही होते. तुरुंगवासाच्या काळात त्यांनी ॲन ऑटोबायोग्राफी, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया यांसारखी पुस्तकं लिहिली. विशेष म्हणजे द डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक अहमदनगर किल्ल्यातील तुरुंगवासात लिहिलं गेलं होतं आणि 1946 मध्ये ते प्रकाशित झाले. 1955 मध्ये जवाहरलाल नेहरूंना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. अशाच भारतातील पहिल्या गोष्टी जाणून घेऊया. त्यासाठी साहित्य मराठीला नक्की फॉलो करा.